बघा, तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे अशी, की आपण म्हणतोय की माझे सगळे. मग मुली लग्न होऊन जातात सासरी. मग जर आईवडिलांचं भांडण झालं असेल कशासाठी, तर आजी आजोबांनी घेऊन ठेवलं तर एकरभर रान, आणि त्या रानात मग 4 पोरं, मग 4 पोरांमध्ये झालेली वाटणी, आणि मग त्या वाटणीसाठी झालेली त्यांची भांडणं. आणि मग भांडणं झाली की मग काय करायचं, की आपण जर आजारी पडलो तर माहेरी नाही सांगायचं. मग सांगितलं तर कुणाला सांगायचं? आपल्या आईवडिलांना सांगायचं. चुलत्या मालत्यांना नाही सांगायचं. का नाही सांगायचं? तर त्यांचं भांडण झाले कुणाबरोबर? आपल्या आईवडिलांबरोबर. मग जर विचार करा, एकरभर रानातलं असं किती वाटणीला येणार आहे चौघांच्या, आणि त्या वाटणीला येऊनसुद्धा जर आपण सोबतच काही घेऊन जाणार नाही आहोत, आलो एकटे जाणार एकटे, कमवलेलं सगळं कुणाला? मुलाबाळांना. सगळं इथंच राहणार आहे, सगळं इथंच पडणार आहे, तरी देखील एवढी भांडणं कशासाठी? तर म्हणे नाही, ते भावविष आहे. खरंच हे कधीच संपणार नाही का? तुम्हाला काय वाटते सांगा बरं?